नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वरपाडे शिवारातील तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याचा ठेका देण्याची कारवाई थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी। शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची तातडीची बैठक संपन्न। लाल बहादूर शास्त्री मार्केट पुनर्विकास प्रकरणात न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता। शिवसेना शिंदे गटातर्फे हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला करण्यात आले जोडेमार आंदोलन। वडजाई रोड परिसरात अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपा पथक व जेसीबी चालकाला करण्यात आली धक्काबुक्की। शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी व 15 वित्त आयोगाबाबत करण्यात आली चर्चा। आणि भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याचा ठेका देण्याची कारवाई थांबवावी यासाठी वरपाडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याबाबतचा ठेका देण्याबाबतची कारवाई महसूल स्तरावरून चालू वर्षी करण्यात येत आहे, परंतु वरपाडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सदर तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याच्या ठेक्याच्या कारवाई तीव्र विरोध आहे। सदर ठेका देण्याची कारवाई त्वरित स्थगित करावी यासाठी वरपाडे शिवारातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे शिंदखेडा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की यापूर्वी वाळू ठेक्यामुळे वारेमाप वाळू उपसा करण्यात आलेला आहे व त्यामुळे तापी काठावरील गावांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते। यापूर्वी सन 2017-18 या वर्षी वरपाडे गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता। त्यावेळेस मात्र तहसील कार्यालयाने टँकरने पाणी पुरवठा करण्यास असमर्थता दाखवली होती। तसेच वाळू उपशामुळे अनेक प्रकारचे नुकसान व त्रासाला सामोरे जावे लागत आहे। यापूर्वी देखील वाळू उपसामुळे खराब झालेल्या रस्त्यांमुळे वरपाडे गावात गॅस्ट्रोची लागण झाली होती। त्यावेळी खराब रस्त्यांमुळे वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे सुमारे 30 रुग्ण दगावले होते। वरपाडे व पंचक्रोशीतील नागरिकांचे जीवनमान खालावले असून शेतजमीन व घरेदारे व आपली माणसे सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही। त्यामुळे नागरिकांचे जीवनमान संपुष्टात आणण्याचा शासनाचा व प्रशासनाचा इरादा तर नाही ना याची शंका होणे अनुचित ठरणार आहे। म्हणून वरपाडे ग्रामपंचायतीने त्यांच्या ग्रामसभेत तापी नदी पात्रातील वाळू ठेका देण्यास शासनाच्या व प्रशासनाच्या धोरणास एकमुखी विरोध दर्शवला असून तसा ग्रामसभेचा ठरावही ग्रामपंचायतीने शासन दरबारी महसूल दप्तरी पोच केलेला आहे। तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय धुळे यांच्यामार्फत दिनांक 18/11/2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी धुळे कार्यालय येथील आयोजित वाळू घाटाच्या पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणीस वरपाडे ग्रामस्थांनीही आक्षेप घेऊन सदरच्या वरपाडे येथील नदीपात्रातील ठेक्याबाबत पर्यावरणाबाबतचे व वस्तुस्थिती विशद करून पर्यावरणाची व पर्यायाने वरपाडे व पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याची होणाऱ्या हानीबाबत लेखी हरकत घेऊन तीव्र आक्षेप नोंदवला आहे। तसा कागदपत्री पत्रव्यवहार प्रशासकीय व शासनाच्या महसूल दप्तरी उपलब्ध आहे। तरी सदर निवेदनाची दखल प्रशासनाने घेऊन आम्हा पंचक्रोशीतील रहिवासी नागरिकांना दिलासा देऊन सदर वरपाडे येथील तापी नदी पात्रातील प्रस्तावित वाळूघाट लिलाव प्रक्रिया थांबवून सदर प्रक्रिया रद्द करावी व आम्हालाही भारतीय लोकशाहीला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य उपभोगू द्यावे। तसे न झाल्यास आम्हाला तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी ॲडव्होकेट वसंत पाटील, रामराव पवार, दीपक पवार, नत्थू पवार, प्रवीण गिराशे, दगडू पाटील, नंदलाल पवार, ज्ञानेश्वर करणार, रमेश मोरे, सचिन पवार, जयवंत पवार, कुणाल गिरासे, विशाल जाधव, प्रकाश पवार, करण कोळी, समाधान कोळी, साहेबराव पवार, प्रदीप चित्ते, मक्केसिंग गिरासे, भागवत जाधव, विजय पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही सर्व वरपाडे आणि पंचक्रोशीतील गावकरी शासनाने या चालू वर्षी वरपाडे येथील तापी नदी पात्रातील जो काही वाळू ठेका आमच्या इच्छेविरुद्ध ग्रामसभेचा नकारात्मक ठराव असताना परस्पर जो दिलेला आहे त्या ठरावाला विरोध दर्शवण्यासाठी सर्व आम्ही ग्रामस्थांनी आज महाशय तहसीलदार साहेब शिंदखेडा यांच्याकडे आमची भावना निवेदनाद्वारे आम्ही दिलेली आहे। आमचा या वाळू ठेक्यास विरोधाची कारणं जी आहेत, वरपाडे गावापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर यापूर्वी साधारण 10 वर्षाच्या आत 17 वेळेस वाळू ठेके देण्यात आलेले आहेत आणि त्या ठेक्यांमध्ये
वारेमाप असं वाळू उत्खनन होऊन तापी नदी पात्रातील वाळू बहुतांश पद्धतीने वाहून नेण्यात आलेली आहे आणि या अतिरिक्त वाळू उत्खननामुळे आज आम्हाला उन्हाळ्यामध्ये तापी काठावर असल्यावर सुद्धा भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, पर्यावरण धोरणानुसार अतिप्रमाणात वाळू उत्खनन करता येत नाही. त्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ प्रादेशिक उपविभाग धुळे यांच्याकडे जी काही दिनांक 18/11 जी काही सुनावणी घेण्यात आली, त्या सुनावणीमध्ये आम्ही ग्रामसभेचा नकारात्मक ठराव आणि सर्व गावकऱ्यांची विरोधातली असलेली भूमिका आम्ही त्या हिअरिंगमध्ये स्पष्टपणे मांडली आणि त्यांच्याकडनं आम्हाला सांगितलं गेलं की हा जो तुमचा मुद्दा आहे हा न्यायोचित आहे, आम्ही याची दखल घेऊ आणि तुमचा ठेका आम्ही देणार नाही. परंतु या आमच्या मागणीला त्यांनी केळाची टोपली दाखवून जो काही ठिय्या आहे तो त्यांनी परस्पर दिलेला आहे आणि आज त्या वाळू ठेक्याचे निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे असं आम्हाला ऐकिवत आहे. आता या गोष्टीला पर्यावरण जे काही नियम आहेत हे धाब्यावर शासनाने बसवलेले आहेत. दुसरा मुद्दा, एकाच पात्रामध्ये 5 किलोमीटरच्या आत 17 वेळा उत्खनन होऊन वारेमापाशी वाळू उत्खनन केल्यावरही पुन्हा त्याच परिघात 3 ठिकाणी वाळू ठेके देण्यात आलेले आहेत. परंतु आमचा जो काही विरोध आहे तो वरपडे गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांच्या की वरपडे गावाच्या नदीपात्रात हा वाळू ठेका देण्यात येऊ नये. कारण यापूर्वी साधारण 5 वर्षापूर्वी गॅस्ट्रोच्या भीषण साथीने आमच्या गावाला रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे 30 लोकांचा बळी गेलेला आहे. दुसरा मुद्दा, सन 2019 मध्ये आमच्या गावाला भीषण पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा आम्ही तहसीलदारांना सांगितलं की आम्हाला तुम्ही टँकरने पाणी पुरवठा करा. परंतु त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की बा तुमचं गाव हे तापी काठावर येत असल्या कारणाने टंचाईग्रस्त गावांमध्ये येत नाही, म्हणून तुम्हाला आम्ही टँकरने पाणी पुरवठा करू शकत नाही. आमची मागणी एकच आहे, लोकशाही पद्धतीने जीवन जगण्याचा आम्हाला गावकऱ्यांना पंचक्रोशी लोकांना अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला द्या. ग्रामसभेचा ठराव हा लोकसेवेच्या ठरावापेक्षा मोठा मानला जातो, परंतु आज त्या ग्रामसभेच्या ठरावाला शासन किंवा प्रशासन दरबारी काढायची किंमत नाही. या गोष्टीला आमचा सक्त विरोध आहे आणि हे जर का प्रशासनाने आमचं गोडीत ऐकून नाही घेतलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू. किंबहुना रस्त्यावर उतरायची पाळी आली तरी आम्ही स्वीकारू, आमरण उपोषण करू, ठिय्या आंदोलन करू. परंतु आमच्या या गोष्टीला सक्त विरोध आहे. याची दखल शासनाने व प्रशासनाने घ्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. धुळे शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची तातडीची बैठक महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाली. धुळे शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला तब्बल 50 नगरसेवक देत घवघवीत यश मिळवून दिले असून महापौर निवड ही पार पडली आहे. या पार्श्वभूमीवर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची तातडीची बैठक आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांकडून थेट सूचना व प्रभागनिहाय समस्या जाणून घेतल्या. या समस्या शासन दरबारी मांडून धुळे शहर स्वच्छ, सुंदर व आधुनिक करण्यासाठी कोणते ठोस उपाय करता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, लाईट व्यवस्था तसेच नागरी मूलभूत सुविधांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. नागरिकाभिमुख प्रशासन राबवून धुळे शहराचा वेगाने विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी ज्याप्रमाणे या शहरात सगळ्यांना निवडून दिलं, अपेक्षा एकच का या शहरात स्वच्छता, सुंदर शहर झालं पाहिजे. त्या अनुषंगाने काही गोष्टी होत्या त्या त्यांना सांगायच्या होत्या, काही त्यांच्याकडनं करून घ्यायच्या गोष्टी होत्या, काही त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या, जेणेकरून त्या समस्या सरकार दरबारी मांडून त्याच्यातनं काही चांगलं करता येईल का याच्यासाठी ही बैठक आयोजित बोलवण्यात. धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील लालबहादूर शास्त्री मार्केट पुनर्विकास प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित असताना महापालिकेने दिलेल्या लेखी हमी व
स्टेटस को आदेशाचे उल्लंघन करून स्थलांतराची नोटीस दिल्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता असल्याचे मत ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले. धुळे शहरातील पाचकंदील मधील लाल बहादूर शास्त्री मार्केटचे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. असे असताना मार्केटच्या पुनर्विकासाची निविदा मंजूर करून मार्केटमधील व्यापारी व व्यावसायिकांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. न्यायालयात महापालिकेने व्यापाऱ्यांना पुनर्वसनाबाबत लेखी हमी देखील दिलेली नाही. व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेतलेली नाही. मग प्रशासकीय मंजुरी आणि मार्केटच्या पुनर्विकासासाठी एवढी घाई कशासाठी, असा सवाल लाल बहादूर शास्त्री मार्केटमधील व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला आहे. पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी सांगितले की लाल बहादूर शास्त्री मार्केटच्या पुनर्विकासाबाबत औरंगाबाद खंडपीठात प्रकरण प्रलंबित आहे. मात्र रीट याचिकेमध्ये दिलेल्या हमी व टेटस्को आदेशाचे उल्लंघन करून निविदा मंजुरी, अवैध भाडे वसुलीचे काम महापालिकेकडून केले जात आहे. वास्तविक या मार्केटमधील व्यापाऱ्यांनी 11 नोव्हेंबर 2021 रोजी लेखी स्वरूपात काही मागण्या केल्या होत्या. तसेच मार्केटच्या पुनर्विकासाला संमती दर्शवली होती. नवीन मार्केटमध्ये 400 गाळे आणि 200 गाळे होत असल्याने आम्हाला 40 गाळे आणि 54 ओटे प्राधान्याने मिळावेत, तशी लेखी हमी देण्यात यावी. उर्वरित गाळे ओट्यांचा लिलाव करण्यात यावा व तशी हमी ठेकेदारांकडून घेण्यात यावी. तसेच मार्केटचा पुनर्विकास होईपर्यंत आम्हाला पर्यायी जागा लेखी हमीसह द्यावी, अशा मागण्या केल्या होत्या. परंतु महापालिकेने न्यायालयात कोणतीही लेखी हमी दिली नाही. असे असताना आता मार्केटच्या पुनर्विकासासाठी निविदा मंजुरी, अवैध भाडे वसुली तसेच जागा रिकामी करून स्थलांतराची नोटीस दिली आहे. यातून मनपाने न्यायालयाच्या जाणीवपूर्वक आव्हान केलेलं आहे. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु विकासाच्या नावाखाली व्यापाऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ नये. पुनर्विकासाबाबत महापालिकेने स्पष्ट लेखी हमी न्यायालयात द्यावी. दुकानाचे क्षेत्रफळे, भाडे रचना, अटी सर्व बाबी लेखी स्वरूपात न्यायालयात सादर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुभाष कोटेचा, प्रभा परदेशी, चंद्रकांत शेळके, मोतीलाल परदेशी, जगदीश जयस्वाल, अब्दुल मतीन अब्दुल रज्जाक, भिकन बागवान, संतोष गवळी, दीपक भारस्कर, पवन शिंदे, मुस्तफा पठाण, मोहन बांबरे, संतोष अग्रवाल, दीपक भोई, वनराज ठाकूर, बापू चौधरी यांच्यासह व्यापारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजची प्रेस हे पाचही मार्केटच्या वतीने होती आणि विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्केट या मार्केट संदर्भात आम्ही व्यापारी प्रशासनाचा जो अनागोंदी कारभार होता, जे प्रोसिजर फॉलो केला नाही, न्यायपालिकेने जे आता निर्देश दिलेले होते की तुम्ही कायदेशीर पद्धतीने म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टच्या तरतुदीनुसार नोटीस काढावी आणि ते व्यापाऱ्यांच्या म्हणणं लेखी घ्यावे, या सर्व पद्धतीने तुम्ही कामकाज करावे, ते काही फॉलो झालं नाही. म्हणून आम्ही न्यायपालिकेत गेलो. औरंगाबाद खंडपीठ इथे आम्ही याचिका दाखल केली. ते याचिकात आयुक्त महानगरपालिका यांनी लेखी दिलेले आहे की जेव्हापर्यंत माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचा निर्णय येत नाही, फायनल निर्णय येत नाही, तेव्हापर्यंत आम्ही मार्केटला हात लावणार नाही. स्थिती जैसे थे तैसे राहील असं त्यांनी लेखी दिलेलं आहे. परंतु 2 फेब्रुवारी 2026 रोजी मला जी नोटीस मिळाली रोजी घेतलेली, यांना जो ठराव आहे त्या ठरावाप्रमाणे यांनी निविदा काढलेली आहे आणि 13 तारखेला जी आम्हाला नोटीस प्राप्त झालेली आहे 12/2/2026 ची जी नोटीस प्राप्त झालेली आहे, त्या नोटिसीत यांनी आम्हाला जागा खाली करावी. न्यायपालिकेत आमची रीट प्रलंबित असताना जागा खाली करावी आणि दुसरी जी दिलेली जागा तिथं स्थलांतरित व्हावे, म्हणून असा जो बेकायदेशीर कारभार चालू आहे आणि न्यायपालिकेचा अवमान होण्याची दाट शक्यता झालेली आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आज आम्ही घेतलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ धुळे महानगर शिवसेना शिंदे गटातर्फे शहरातील संतोषी माता चौकात हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ धुळे महानगर शिवसेना शिंदे गटातर्फे शहरातील संतोषी माता चौकात हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करीत सपकाळने तात्काळ माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केली. ज्या टिपू सुलतानने हिंदूंचे हजारो मंदिर तोडले, हिंदू महिलांना त्रास दिला, तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्म स्वीकार करण्याची सक्ती केली, शेकडो हिंदूंची कत्तल केली, अशा टिपू सुलतानचे गुण गायले जात असतील तर ते खपून घेणार नाही. सपकाळ यांच्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसने सपकाळांची हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी महानगर प्रमुख संजय वाल्ले, नगरसेवक धीरज कलंत्री, मच्छिंद्र निकम, जगन सोनवणे, वैभव खोपडे, माधवराव विस्पुते,
किरण आगलावे, आबा सैंदाने, राहुल मराठे, कृष्णा पचोरे, चेतन भारती, मयूर ऐरे, रोहित निकम, सुनील मराठे, नीलू पार्वती जोगी, शुभांगी नीलू जोगी, सई भराट, स्वरा पार्वती जोगी, सतीश काळे, साई आगलावे, कुणाल सूर्यवंशी, शुभम जगदाळे, सुनील वाल्ले, अजय जगदाळे, सचिन मोरे, जीवन डोले, मनोज कोळी, मयूर विस्पोते आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने जो छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांची बराबरी केली, खरं तर या घटनेचा आमचा अखंड तृतीयपंथी समाज याचा तीव्र निषेध करतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे आणि आमच्या दैवताची बराबरी ही कुणाशीच होऊ शकत नाही. छत्रपती हे नाव म्हणजे शिवाजी महाराजांनी शिकवलेली स्वराज्यनिष्ठा व छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलेली धर्मनिष्ठा या दोन्ही महान नावाचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या नावाची बराबरी या आमच्या दैवताची बराबरी आम्ही कुणासोबतच खपून घेणार नाही. त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला जमावाने दमदाटी करीत मोहिमेत अडथळा आणत पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला जमावाने दमदाटी करीत मोहिमेत अडथळा आणत अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. प्रसाद जाधव यांना धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील वडजाई रोड भोईवाडा जवळील हाजीनगर परिसरात अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाच्या पथकाने मंगळवारी सकाळी मोहीम सुरू केली होती. पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या कारवाई दरम्यान काही व्यक्तींनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही टवाळखोरांनी अतिक्रमण हटवण्यासाठी आणलेल्या शासकीय जेसीबी यंत्राची वायर काढून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. चाळीसगाव रोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला. यावेळी सौम्य लाठीमारी करण्यात आला. धुडगूस घालणाऱ्या काहींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. शासकीय कामात अडथळा आणणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करून दहशत माजवल्या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांनी दिली. नमस्कार. आज वडजाई रोड या ठिकाणी अतिक्रमण तोडण्याचा कारवाई चालू आहे. महानगरपालिकेतर्फे पोलिसाचा चोख बंदोबस्त आहे. येथे बघ्यांची तुरळक गर्दी चालू आहे. बंदोबस्त शांततेमध्ये चालू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. लोकांचाही सहयोग चांगला आहे. ते एक दोन जे लोक आहेत त्यांचा काहीतरी इश्यू आहे. तो इश्यू महानगरपालिका आणि त्यांच्याचा इश्यू आहे. झाल्यानंतर तो इश्यू पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणाची कारवाई पुन्हा सुरू होणार आहे. सध्या या ठिकाणी शांतता आहे. शिंदखेडा येथील नगरपंचायतीच्या सभागृहात पाणीपट्टी वाढ व 15 वित्त आयोग निधीबाबत चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कलावती माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शिंदखेडा येथे नगरपंचायतीच्या सभागृहात शहरातील पाणीपट्टी वाढ व 15 वित्त आयोग निधी मागणी या दोन विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी या उपस्थित होत्या. सभेच्या विषय पत्रिकेवर विषय क्रमांक 1 पाणीपट्टी दरवाढीबाबत असा होता. त्या विषयावर चर्चा करताना पाणीपट्टी दरवाढ 2 ऑगस्ट 2010 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी श्रीकांत पागणेकर यांनी सांगितले. 2001 पासून नगरपंचायतीचे ग्रामपंचायतीची पाणीपट्टी 360 रुपये आहे. 2010 पासून ती आपण 860 रुपये करायला पाहिजे होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढवून आताची योजना ही 2460 आपण वार्षिक घेतली तर नाना पाना तोटा ना नफा ना तोटा या तत्वावर आपण चालू शकतो. तरी देखील गावातली परिस्थिती आणि पाणी योजना पूर्ण होईपर्यंत आपण रुपये 1000 एवढी पाणीपट्टी सर्वसामान्यांना देखील परवडेल अशी ठेवली आहे. याद्वारे सर्वानुमते यास मान्यता देण्यात आली. नगराध्यक्ष कलावती माळी यांनी देखील सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी ठेवावी असे आवाहन केले. सरसकट 2460 न करता आता फक्त 1000 करावी असे मत व्यक्त केले. परंतु उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी सदरील पाणीपट्टी दरवाढ आवाक्याबाहेर असून सर्वसामान्य लोकांना न परवडणारे असल्याने ती दुप्पट म्हणजे 700 ते 750 पर्यंत करावी अशी मागणी विरोध दर्शवत बराच काळ लावून धरली. नगरसेवक सुयोग बदाने यांनी देखील दरवाढ लोक भरतील पण शहराला पाणी पुरवठा सुरळीत करा असे सांगितले. या चर्चेनंतर काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर अखेर सर्वानुमते 1000 रुपये दरवर्षी पाणीपट्टी दरवाढ करण्यात आली. सदरील दरवाढ एप्रिल पासून सुरू होईल. सर्वसामान्य लोकांना सदरची दरवाढ कितपत झाली असल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. ही दरवाढ कितपत यशस्वी वसुली यावर अवलंबून आहे. विषय क्रमांक 2 15 वित्त
वित्त आयोग निधी सन 2023 पासून थकीत असल्याने त्यावर मागणीसाठी चर्चा करण्यात आली। सभेत विषयाचे वाचन लिपिक विवेक डांगरेकर यांनी केले। या प्रसंगी उपनगराध्यक्ष उदय देसले, पाणीपुरवठा सभापती पूनम मराठे, सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर पाटील, स्वच्छता व आरोग्य सभापती संगीता सोनवणे, महिला व बाल कल्याण सभापती आरेफा बी, अबू तालीम कुरेशी, नगरसेवक दीपक देसले, सुयोग बदाने, ज्ञानेश्वर सकट, रजूबाई माळी, शीतल सोनवणे, कमलताई पाटोळे, सुनीता देसले, अश्विनी राजपूत, पुष्पा सोनवणे, अर्जुन भिल, स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांच्यासह मुख्याधिकारी श्रीकांत पागणेकर, विपुल साळुंके, दिनेश फुलपगारे, गणेश पवार, विवेक डांगरेकर आदी उपस्थित होते। तसं बघलं तर शासन निर्णय 2009चा 2/8/2010 जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्येच शासनाने बीट नमूद केले, दर नमूद केलेले किंवा याप्रमाणे पाणीपट्टी आकारणी केली पाहिजे कमीत कमी। तर त्याच्यानुसार आपली आता मागच्या योजना पाणीपुरवठा योजना जेव्हा मंजूर होते महाराष्ट्र सुवर्ण महाअभियान 2016 साली आता जो सर्क्युलर पास झाला त्याच्यामध्येच पाणीपुरवठा तुम्हाला शहरामध्ये योजना जर मंजूर करताय तर शहरामध्ये नाना तत्वावरती चालण्यासाठी व ते आर्थिक तूट भरून घेण्यासाठी कमीत कमी 2435 रुपये दर हे लागतील। पण प्रत्येक आता जसं ग्रामपंचायत नगरपंचायत मोठमोठ्या नगरपालिका नगरपालिका यांनी त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार त्याचे दर ठरवले। तर ही आपली ज्या शहरामध्ये आपण टोटल लोकसंख्येप्रमाणे बघितलं आपल्या आता प्रॉपर्टी तसा 6600 एवढ्या प्रॉपर्टी, पण त्याच्यापैकी नळ कनेक्शन झाले 4960 एवढी नळ कनेक्शन आपल्या आता सध्याच्या स्थिती याच्यामध्ये आहे प्रॉपर्टीवरती म्हणजे रजिस्टरवरती। तसं बघितलं तर सध्याच्या वेळेला तुम्ही दुसरं पाकवरती बघितलं 360 रुपये नळ जोडणीप्रमाणे आपले फक्त 17.86 लक्ष एवढी वसुली होती। म्हणजे आपण ऑलरेडी लॉसमध्ये धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। धुळे शहरातील सुरत बायपास रोडवरील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की रविवार दिनांक 15/2/2026 रोजी रात्री महामार्ग क्रमांक 211 विंचूर पाट्याजवळ इंदूर तालुका जिल्हा धुळे येथील आदिवासी समाजाचे भावेश मंगा सोनवणे, दीपक सकाराम पवार, सोमनाथ वाघ यांचा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर त्यांना भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। वैद्यकीय उपचार घेत असताना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार सदर रुग्णाला सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता डॉक्टरांनी सूचित केली। त्यावेळेस रात्रीचे 11:30 ते 12 वाजलेले होते। अशा वेळी रुग्णाला सिटी स्कॅन करण्यासाठी धुळे येथे पुणे सिव्हिलला नेण्यासाठी कोणतीही अँब्युलन्स सेवा अथवा इतर दुसऱ्या वाहनांची सेवा नव्हती। परिणामी गंभीररित्या जखमी झालेल्या रुग्णांचे अतोनात हाल झाले। त्यामुळे आपणास विनंती की रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी नवीन सिटी स्कॅन सेंटर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरू करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी अरुण पाटील, आकाश देवरे, यश चव्हाण आदी उपस्थित होते। इंदूर तालुका जिल्हा धुळे येथील आमच्या आदिवासी समाज बांधवांचं विंचूर फाट्याजवळ अपघात झाला। या अपघात झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आम्ही उपचारार्थ ॲडमिट केले। तेथे डॉक्टरांनी असं सांगितलं की पुढील सिटी स्कॅन करण्यासाठी त्यांना जुने धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलला न्यावं लागेल। तेव्हा रात्रीचे आम्हाला 11:30 ते 12 वाजले होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये। रात्रीचे 11:30-12 वाजता तेथे कोणत्याही प्रकारची ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध नव्हती अथवा दुसऱ्या वाहनांची सुद्धा सुविधा उपलब्ध नव्हती। परिणामी पेशंटचे फार अतोनात हाल झाले। त्या अनुषंगाने एवढं मोठं सिव्हिल हॉस्पिटल भाऊसाहेब शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय असून सुद्धा तेथे सिटी स्कॅन सेंटर नाही, हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच संघटनांनी बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी सिटी स्कॅन सेंटर व्हावे ही सूचना शासनाला विनंतीवजा केली होती, परंतु त्याची दखल अद्यापपर्यंत आरोग्य विभागाने आणि शासनाने घेतली नाही। त्यामुळे आज रोजी सुद्धा आम्ही महाशय जिल्हाधिकारी मॅडम यांना एक निवेदन दिलेलं आहे की भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पूर्ण जिल्ह्याचं एक मोठं हॉस्पिटल आहे, तरीसुद्धा तेथे सिटी स्कॅन सेंटर नाही। आपण त्वरित सिटी स्कॅन सेंटर सुरू करावे व गोरगरीब रुग्णांचे हाल थांबवावे अशी विनंती आज आम्ही महाशय जिल्हाधिकारी मॅडम यांना केलेली आहे। आणि त्यांनीसुद्धा सदर विनंती वजा आमच्या निवेदनाची एक दखल घेऊन आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की लवकरात लवकर नवीन सिटी स्कॅन सेंटर
हे आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे मी जिल्हाधिकारी मॅडमांचे आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वरपाडे शिवारातील तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याचा ठेका देण्याची कारवाई थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची तातडीची बैठक संपन्न. लाल बहादूर शास्त्री मार्केट पुनर्विकास प्रकरणात न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता. शिवसेना शिंदे गटातर्फे हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला करण्यात आले जोडेमार आंदोलन. वडजाई रोड परिसरात अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपा पथक व जेसीबी चालकाला करण्यात आली धक्काबुक्की. शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी व 15 वित्त आयोगाबाबत करण्यात आली चर्चा. आणि भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.